जर तुम्हाला तुमचे जुने विचार, भीती आणि मर्यादा सोडून एक नवीन जीवन निर्माण करण्याची संधी मिळाली, तर तुम्ही काय कराल? हे जाणून घेण्यासाठी एक असं पुस्तक आहे की सामान्य माणूसही आपल्या चेतनेच्या शक्तीचा उपयोग करून असामान्य जीवन निर्माण करू शकतो. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत जो डिस्पेन्झा यांनी लिहिलेले बिकमिंग सुपरनॅचरल या पुस्तकाबद्दल. जो डिस्पेन्झा हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध लेखक, वक्ते आणि संशोधक आहेत. ते न्यूरोसायन्स, ध्यान, चेतना आणि मानवी मेंदूची क्षमता यांवर संशोधन करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्याचा मुख्य उद्देश असा आहे की मानवी मन आणि शरीर यांची शक्ती समजावून देणे आणि लोकांना त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यास प्रेरित करणे. डॉक्टर जो डिस्पेन्झा यांनी विज्ञान, मानसशास्त्र आणि अध्यात्म या तिन्ही क्षेत्रांचा अभ्यास करून एक वेगळी दृष्टी मांडली आहे. त्यांच्या मते आपल्या विचारांचा, भावनांचा आणि विश्वासांचा आपल्या शरीरावर आणि जीवनावर मोठा परिणाम होतो. ते सांगतात की जर आपण आपल्या विचारांच्या पद्धतीत बदल केला आणि सकारात्मक भावनांचा सराव केला, तर आपण आपल्या मेंदूला आणि शरीराला नवीन वास्तव निर्माण करण्यासाठी प्रशिक्षित करू शकतो. त्यांचे प्रसिद्ध पुस्तक बिकमिंग सुपरनॅचरल हे या विचारांवर आधारित आहे. या पुस्तकात लेखक मेंदूचे कार्य, भावनांचे प्रभाव, क्वांटम फील्ड, ध्यान आणि हृदयाची बुद्धिमत्ता यांसारख्या अनेक संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगतात. त्याचबरोबर त्यांनी अनेक लोकांच्या खऱ्या अनुभवांची उदाहरणे दिली आहेत, ज्यांनी ध्यान आणि सकारात्मक विचारांच्या मदतीने त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घडवले. काही लोकांनी आरोग्यात सुधारणा अनुभवली, काहींनी भीती आणि तणावावर मात केली, तर काहींना जीवनात नवीन संधी मिळाल्या. या पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे की आपण आपल्या भूतकाळाच्या सवयींमध्ये अडकून राहण्याची गरज नाही. ध्यान, जागरूकता आणि सकारात्मक भावनांच्या सरावामुळे आपण आपल्या मनाला आणि शरीराला बदलू शकतो. जेव्हा आपण आपल्या चेतनेची पातळी उंचावतो, तेव्हा जीवनात नवीन शक्यता उघडू लागतात. म्हणूनच बिकमिंग सुपरनॅचरल हे पुस्तक केवळ ज्ञान देणारे नाही, तर वाचकाला स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी प्रेरणा देणारे एक शक्तिशाली मार्गदर्शन आहे. बिकमिंग सुपरनॅचरल या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायात ओपनिंग द डोअर टू द सुपरनॅचरल लेखक आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नासमोर उभे करतो. आपण खरोखरच फक्त शरीर आणि विचार आहोत का, की आपल्या आत काहीतरी अधिक खोल, अधिक विशाल आणि अमर्याद आहे? या अध्यायात तो सुपरनॅचरल म्हणजेच अलौकिक या शब्दाचा अर्थ स्पष्ट करतो. त्याच्या मते अलौकिक म्हणजे काही जादुई किंवा अवास्तव गोष्ट नाही. उलट, जेव्हा आपण निसर्गाच्या नियमांना इतक्या सखोलपणे समजून घेतो आणि त्यांचा जाणीवपूर्वक उपयोग करतो, तेव्हा ते सुपरनॅचरल वाटते. म्हणजेच अलौकिक अनुभव हा निसर्गाच्या नियमांच्या विरोधात नसून त्याच नियमांचा उच्च स्तरावर वापर आहे. लेखक सांगतो की आपण बहुतेक वेळा भूतकाळाच्या आठवणींवर आणि जुन्या भावनांवर आधारित जगतो. आपले विचार तेच, भावना त्या आणि वर्तनही तेच. त्यामुळे जीवनातही तेच परिणाम पुन्हा पुन्हा येतात. तो एक साधा पण प्रभावी सिद्धांत मांडतो. जर तुम्हाला वेगळे भविष्य हवे असेल, तर तुम्हाला वेगळे विचार आणि वेगळ्या भावना निर्माण कराव्या लागतील. कारण विचार आणि भावना मिळून आपली वैयक्तिक वास्तविकता तयार करतात. या अध्यायातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्वांटम फील्ड ही संकल्पना. लेखक स्पष्ट करतो की संपूर्ण विश्व ऊर्जा आणि माहितीने बनलेले आहे. आपणही ऊर्जा आहोत. आपल्या शरीराचा काही भाग पदार्थ आहे, पण त्याचा मूलस्रोत ऊर्जा आहे. जेव्हा आपण फक्त बाह्य जगावर लक्ष केंद्रित करतो, लोक, वस्तू, परिस्थिती, तेव्हा आपण स्वतःला मर्यादित करतो. पण जेव्हा आपण डोळे बंद करून अंतर्मनात जातो, तेव्हा आपण त्या अमर्याद शक्यतांच्या क्षेत्राशी जोडले जातो. तो उदाहरण देतो की अनेक लोकांनी ध्यानाद्वारे गंभीर आजारांवर मात केली आहे. त्यांच्या मेंदूतील तरंगलहरी बदलल्या, हृदयातील समन्वय वाढला आणि शरीरात जैविक बदल घडले. हे चमत्कार नाहीत, हे मन आणि शरीर यांच्यातील खोल संबंधाचे परिणाम आहेत. लेखक सांगतो की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या भविष्यातील एखाद्या अनुभवाची कल्पना करते आणि त्या भविष्यातील भावनेत आत्ताच जगू लागते, तेव्हा तिचा मेंदू आणि शरीर त्या भविष्यासाठी तयार होऊ लागतात. शरीराला वास्तव आणि कल्पना यात फरक कळत नाही, त्यामुळे ते नवीन रासायनिक संकेत निर्माण करते.
या अध्यायातील एक मुख्य शिकवण म्हणजे स्वतःला ओळखा आणि स्वतःला बदला. आपण जर रोज त्याच तक्रारी, त्याच भीती, त्याच रागात जगत राहिलो तर आपण भूतकाळाशी बांधलेले राहतो. पण जर आपण ध्यानाच्या माध्यमातून शांत बसलो, मेंदूच्या बीटा लहरींपासून अल्फा अवस्थेत गेलो आणि अंतर्मनात खोलवर शिरलो, तर आपण आपल्या अवचेतन सवयींना बदलू शकतो. हेच त्या दरवाजाचे उघडणे आहे. लेखक एक सुंदर उदाहरण देतो. जसे रेडिओ स्टेशन विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर चालते, तसेच आपले मन आणि हृदयही विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर कार्य करतात. जर आपण कृतज्ञता, प्रेम, प्रेरणा अशा उच्च भावनांमध्ये राहिलो, तर आपण उच्च फ्रिक्वेन्सीवर जातो आणि तशाच अनुभवांना आकर्षित करतो. या अध्यायात तो विज्ञान आणि अध्यात्म यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मेंदूविज्ञान, जीवशास्त्र आणि क्वांटम भौतिकी यांच्या आधारे तो सांगतो की आपण आपल्या जीनच्या कैदेत नाही. आपले विचारांनी आणि भावनांनी जीन एक्सप्रेशन बदलू शकतो. म्हणजेच आपले भविष्य आधीच ठरलेले नाही, आपण ते घडवू शकतो. ओपनिंग द डोअर टू द सुपरनॅचरल हा अध्याय आपल्याला एका नव्या दृष्टिकोनाची भेट देतो. तो सांगतो की आपण फक्त परिस्थितींचे बळी नाही, आपण निर्माते आहोत. आपल्या आत सुप्त शक्ती आहे, फक्त ती जागृत करण्याची गरज आहे. ध्यान, जाणीवपूर्वक विचार आणि उच्च भावनांच्या माध्यमातून आपण सामान्यतेच्या चौकटीबाहेर जाऊ शकतो. या अध्यायाचा सार असा आहे की अलौकिक होणे म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओलांडणे. जेव्हा आपण भूतकाळाच्या ओझ्यातून मुक्त होतो आणि भविष्याच्या शक्यतांमध्ये जाणीवपूर्वक जगतो, तेव्हा जीवनात चमत्कारासारखे बदल घडतात. दरवाजा आधीपासूनच आपल्यासमोर आहे, फक्त तो उघडण्याची तयारी आपल्यात असावी लागते. अध्याय 2, बिकमिंग सुपरनॅचरल. या पुस्तकाच्या दुसऱ्या अध्यायात द प्रेझेंट मोमेंट या लेखक आपल्याला एका अत्यंत साध्या पण जीवन बदलून टाकणाऱ्या सत्याची आठवण करून देतो. आपली खरी शक्ती फक्त वर्तमान क्षणातच आहे. या अध्यायाची सुरुवातच एका जाणीवेने होते. आपण बहुतेक वेळा वर्तमानात नसतो. आपले शरीर वर्तमानात असते, पण मन भूतकाळात किंवा भविष्यकाळात भटकत असते. आपण काल घडलेल्या घटनांचा विचार करत राहतो किंवा उद्या काय होईल याची चिंता करत राहतो. लेखक सांगतो की जेव्हा मन भूतकाळात अडकते, तेव्हा आपण जुन्याच भावनांमध्ये जगतो. राग, भीती, अपराधीपणा, दुःख. आणि जेव्हा मन भविष्याबद्दल चिंतित असते, तेव्हा आपण कल्पित भीती निर्माण करतो. या दोन्ही अवस्थांमध्ये आपण आपल्या सर्जनशील शक्तीपासून दूर जातो. लेखक स्पष्ट करतो की वर्तमान क्षण म्हणजे एक असे दरवाजे आहे जिथे सर्व शक्यता उपलब्ध आहेत. क्वांटम फील्ड म्हणजे अमर्याद शक्यतांचे क्षेत्र. पण त्याच्याशी जोडले जाण्यासाठी आपल्याला पूर्णपणे आत्ताच्या क्षणात यावे लागते. जेव्हा आपण डोळे बंद करून, श्वासावर लक्ष केंद्रित करून, बाह्य जगापासून लक्ष काढून घेतो, तेव्हा आपण हळूहळू शरीर, वातावरण आणि वेळ यांची जाणीव विसरतो. यालाच तो 3 बिग्स म्हणतो. बिग 3, शरीर, वातावरण आणि वेळ. हे तिन्ही विसरले की आपण शुद्ध चेतनेत प्रवेश करतो. या अध्यायातील एक महत्त्वाची शिकवण म्हणजे तुम्ही तुमच्या शरीरापेक्षा मोठे आहात, तुमच्या परिस्थितीपेक्षा मोठे आहात आणि वेळेपेक्षा मोठे आहात. जेव्हा आपण स्वतःला फक्त नाव, नातेसंबंध, व्यवसाय, समस्या किंवा इतिहास यांमध्ये ओळखतो, तेव्हा आपण मर्यादित ओळख तयार करतो. पण ध्यानाच्या माध्यमातून आपण त्या ओळखींपासून थोडे दूर जातो आणि कोणीतरीपासून कोणीही नाही, नो बॉडी, नो थिंग, नो टाईम या अवस्थेत प्रवेश करतो. तिथेच खरी स्वातंत्र्याची सुरुवात होते. लेखक उदाहरण देतो की जर एखादी व्यक्ती रोज सकाळी उठून त्याच विचारांनी दिवसाची सुरुवात करते, माझं आयुष्य कठीण आहे, मी आजारी आहे, मी बदलू शकत नाही, तर ती व्यक्ती आपले भविष्य भूतकाळासारखेच ठेवते. कारण विचार हे मेंदूत विशिष्ट सर्किट सक्रिय करतात आणि त्या विचारांशी जोडलेल्या भावना शरीरात रासायनिक प्रतिक्रिया निर्माण करतात. शरीर त्या भावनांना इतके सरावते की तेच भावनिक व्यसन बनते. त्यामुळे शरीरच मनावर नियंत्रण मिळवते. प्रेझेंट मोमेंट या अध्यायात लेखक सांगतो की ध्यान म्हणजे फक्त शांत बसणे नाही, तर स्वतःला नव्याने निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा आपण वर्तमानात स्थिर होतो, तेव्हा मेंदूच्या लहरी बीटा अवस्थेतून अल्फा आणि थीटा अवस्थेत जातात. या अवस्थेत अवचेतन मन अधिक खुले असते. तिथे आपण जुन्या सवयी, जुन्या प्रतिक्रिया आणि जुन्या ओळखी बदलू शकतो. एक सुंदर उदाहरण तो देतो. समजा तुम्हाला तुमच्या आयुष्यात अधिक शांतता हवी आहे, तर तुम्ही भविष्यकाळात शांत होण्याची वाट पाहू नका. आत्ताच शांततेची भावना निर्माण करा. शरीराला त्या भावनेची सवय लावा.
जेव्हा शरीर आणि मन दोन्ही एकाच भविष्यातील भावनेत समरस होतात तेव्हा तुमचे जैविक संकेत बदलू लागतात. या अध्यायात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साक्षीभाव, अवेअरनेस. जेव्हा आपण स्वतःच्या विचारांना आणि भावनांना निरीक्षक म्हणून पाहतो तेव्हा आपण त्यांच्याशी एकरूप राहत नाही. उदाहरणार्थ, जर राग आला तर मी राग आहे असे न म्हणता माझ्या आत रागाची भावना आहे असे पाहणे. ही जाणीव आपल्याला भूतकाळाच्या प्रोग्रामपासून मुक्त करते. लेखक सांगतो की वर्तमान क्षणात पूर्णपणे प्रवेश केल्यावर आपण बाह्य जगातील ओळख विसरतो. त्या शांत, रिकाम्या पण जिवंत जागेत आपण नवीन शक्यतांची बीजे पेरू शकतो. तेथे आपण आपल्या भविष्यासाठी स्पष्ट हेतू ठेवू शकतो आणि त्याच वेळी उंच भावना अनुभवू शकतो, जसे कृतज्ञता, प्रेम, प्रेरणा. या अध्यायाचा सार असा आहे की परिवर्तनाची सुरुवात वर्तमानात होते. भूतकाळ संपला आहे, भविष्य अजून आलेलं नाही, पण आत्ता हा क्षण जिवंत आहे. जेव्हा आपण या क्षणात पूर्णपणे उपस्थित राहतो तेव्हा आपण स्वतःला पुन्हा घडवण्याची शक्ती मिळवतो. द प्रेझेंट मोमेंट आपल्याला शिकवते की ध्यान हे पळून जाणे नाही तर स्वतःला शोधणे आहे. वर्तमान क्षणात स्थिर झाल्यावरच आपण आपल्या आत दडलेली अमर्याद शक्ती अनुभवू शकतो आणि तेव्हाच सुपरनॅचरल जीवनाची खरी सुरुवात होते. अध्याय 3, बिकमिंग सुपरनॅचरल. या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायात ट्यूनिंग इनटू न्यू पोटेन्शियल्स इन द क्वांटम लेखक आपल्याला एका अत्यंत गूढ पण प्रेरणादायी संकल्पनेकडे घेऊन जातो. आपण आपल्या जीवनातील नवीन शक्यतांशी कसे जोडू शकतो. या अध्यायात तो क्वांटम या शब्दाचा अर्थ सोप्या भाषेत स्पष्ट करतो. क्वांटम क्षेत्र म्हणजे एक अदृश्य, अमर्याद शक्यतांचे क्षेत्र आहे, जिथे प्रत्येक संभाव्य भविष्य आधीपासून अस्तित्वात आहे. हे क्षेत्र ऊर्जा आणि माहितीने बनलेले आहे. आपण ज्या गोष्टीला वास्तव म्हणतो ती प्रत्यक्षात ऊर्जा विशिष्ट स्वरूपात स्थिर झालेली असते. म्हणजेच आपले जीवन केवळ भौतिक घटनांचा परिणाम नसून आपल्या चेतनेचा परिणाम आहे. लेखक सांगतो की बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यातील परिस्थितींवर प्रतिक्रिया देत जगतात. जर बाह्य जग चांगले असेल तर ते आनंदी असतात. जर काही चुकीचे घडले तर ते दुःखी किंवा तणावग्रस्त होतात. याचा अर्थ त्यांची भावनिक अवस्था बाह्य परिस्थितींवर अवलंबून असते. पण खरे सर्जनशील जीवन जगायचे असेल तर आपल्याला उलट करावे लागेल. आधी अंतर्मनात नवीन भविष्याची भावना निर्माण करावी लागेल आणि मग बाह्य जगात ते प्रतिबिंबित होऊ द्यावे. या अध्यायातील एक मुख्य शिकवण म्हणजे तुम्ही ज्या भावनेत जगता त्याच फ्रिक्वेन्सीशी तुम्ही जोडले जाता. जर एखादी व्यक्ती सतत भीतीत किंवा कमतरतेच्या भावनेत असेल तर ती त्याच प्रकारच्या अनुभवांना आकर्षित करते. पण जर ती व्यक्ती कृतज्ञता, प्रेम, प्रेरणा अशा उच्च भावनांमध्ये राहिली तर ती उच्च शक्यतांशी ट्यून इन होते. लेखक रेडिओचे उदाहरण देतो. जसे एखादे स्टेशन पकडण्यासाठी योग्य फ्रिक्वेन्सीवर ट्यून करावे लागते, तसेच आपल्या मन आणि हृदयाला विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर आणावे लागते. ध्यानाच्या माध्यमातून आपण बाह्य जगापासून लक्ष काढून घेऊन अंतर्मनात जातो. तिथे आपण शरीर, वातावरण आणि वेळ यांची ओळख विसरतो आणि शुद्ध चेतनेच्या अवस्थेत प्रवेश करतो. त्या अवस्थेत आपण नवीन भविष्याची स्पष्ट कल्पना करू शकतो. या अध्यायात लेखक निरीक्षक प्रभाव ही संकल्पना सांगतो. क्वांटम भौतिकीच्या मते जेव्हा एखादी गोष्ट निरीक्षणात येते तेव्हा ती शक्यतेतून वास्तवात परिवर्तित होते. याचा अर्थ आपण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो आणि ज्या भावनेने त्याचा विचार करतो त्याला आपण ऊर्जा देतो. जर आपण नवीन भविष्याची कल्पना करताना त्याच्याशी जोडलेल्या भावनेत आत्ताच जगलो तर आपण त्या शक्यतेला वास्तवात आणण्याची प्रक्रिया सुरू करतो. लेखक काही विद्यार्थ्यांची उदाहरणे देतो ज्यांनी ध्यानाद्वारे त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घडवले. कोणीतरी आजारातून मुक्त झालं, कोणाला नवीन करिअरची संधी मिळाली, तर कोणाचे नाते सुधारले. या सर्वांनी एकच गोष्ट केली. त्यांनी आधी अंतर्मनात नवीन वास्तव अनुभवले आणि त्यावर पूर्ण विश्वास ठेवला. या अध्यायात तो स्पष्ट हेतू आणि उंच भावना या दोन गोष्टींचा संगम महत्त्वाचा असल्याचे सांगतो. हेतू म्हणजे तुमच्या मनातील स्पष्ट चित्र आणि भावना म्हणजे त्या भविष्यातील अनुभवाची ऊर्जा. जेव्हा दोन्ही एकत्र येतात तेव्हा तुमचे मेंदू आणि हृदय सुसंवादी होतात. ही अवस्था तुमच्या जैविक रसायनशास्त्रात बदल घडवते. नवीन न्यूरल कनेक्शन तयार होतात, जीन एक्सप्रेशन बदलते. लेखक आपल्याला एक अंतर्मुख प्रश्न विचारतो. जर तुम्हाला तुमचे भविष्य आधीच माहीत असते आणि ते अत्यंत सुंदर असते तर तुम्ही आज कसे जगला असता?
जर आपण त्या भावनेत आत्ताच जगायला शिकलो तर भविष्य आपोआप बदलू लागते. या अध्यायाचा सार असा आहे की आपण परिस्थितींचे बळी नाही तर सर्जनशील शक्ती आहोत. क्वांटम क्षेत्रात असंख्य शक्यता आहेत, पण त्या पकडण्यासाठी आपल्याला स्वतःची फ्रिक्वेन्सी बदलावी लागते. ध्यान, साक्षीभाव आणि सकारात्मक भावना यांच्या सहाय्याने आपण नवीन शक्यतांशी जोडू शकतो. ट्यूनिंग इनटू न्यू पोटेन्शियल्स इन द क्वांटम आपल्याला शिकवते की जीवनात चमत्कार घडवायचे असतील तर आधी मनात आणि हृदयात त्यांची बीजे पेरावी लागतात. आपण जे अनुभवायचे इच्छितो ते आधी अंतर्मनात जिवंत करावे लागते. आणि जेव्हा आपण त्या शक्यतेशी पूर्णपणे समरस होतो तेव्हा विश्वही आपल्या त्या निवडीला प्रतिसाद देऊ लागते. अध्याय 4 बिकमिंग सुपरनॅचरल या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायात ब्लेसिंग ऑफ दी एनर्जी सेंटर्स लेखक आपल्याला आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्रांची ओळख करून देतो आणि त्यांना संतुलित व सक्रिय करण्याची ध्यान पद्धती समजावून सांगतो. हा अध्याय अत्यंत अनुभवात्मक आहे. येथे फक्त माहिती नाही तर स्वतःला आतून बदलण्याचा एक जिवंत मार्ग दिला आहे. लेखक सांगतो की आपल्या शरीरात 7 प्रमुख ऊर्जा केंद्रे आहेत. ही केंद्रे म्हणजे केवळ आध्यात्मिक कल्पना नाहीत, तर त्यांचा संबंध विशिष्ट मज्जातंतूंच्या जाळ्यांशी, ग्रंथींशी म्हणजे ग्लँड्सशी, हॉर्मोन्सशी आणि शरीराच्या अवयवांशी आहे. प्रत्येक केंद्राची स्वतःची एक चेतना, भावना आणि ऊर्जा असते. जेव्हा एखाद्या केंद्रात अडथळा निर्माण होतो, जुने भावनिक आघात, भीती, अपराधीपणा, राग किंवा दुःखामुळे, तेव्हा त्या केंद्राशी संबंधित अवयव किंवा प्रणाली असंतुलित होऊ शकते. या अध्यायात ब्लेसिंग ऑफ दी एनर्जी सेंटर्स ही ध्यान प्रक्रिया समजावून सांगितली आहे. ब्लेसिंग म्हणजे आशीर्वाद देणे, म्हणजेच त्या केंद्राकडे प्रेम, जाणीव आणि उंच भावना पाठवणे. लेखक सांगतो की जिथे आपले लक्ष जाते तिथे आपली ऊर्जा जाते. त्यामुळे जेव्हा आपण ध्यानात प्रत्येक ऊर्जा केंद्रावर लक्ष केंद्रित करतो आणि त्याला प्रेम, कृतज्ञता किंवा संतुलनाची भावना देतो, तेव्हा त्या भागातील जैविक रसायनशास्त्र बदलू लागते. पहिले केंद्र मूळाधाराशी संबंधित आहे. ते सुरक्षितता, अस्तित्व आणि स्थैर्याशी जोडलेले आहे. जर एखादी व्यक्ती सतत भीतीत किंवा असुरक्षिततेत जगत असेल तर हे केंद्र असंतुलित होऊ शकते. दुसरे केंद्र सर्जनशीलता आणि भावनांशी जोडलेले आहे. तिसरे केंद्र वैयक्तिक शक्ती आणि आत्मविश्वासाशी संबंधित आहे. चौथे म्हणजे हृदय केंद्र, प्रेम, करुणा आणि कृतज्ञतेचे केंद्र. पाचवे केंद्र संवाद आणि अभिव्यक्तीशी संबंधित आहे. सहावे केंद्र अंतर्ज्ञान आणि दृष्टीशी जोडलेले आहे, तर सातवे केंद्र उच्च चेतना आणि आध्यात्मिक एकात्मतेशी संबंधित आहे. लेखक स्पष्ट करतो की या केंद्रांना संतुलित करण्यासाठी केवळ बौद्धिक समज पुरेशी नाही, त्यासाठी अनुभव आवश्यक आहे. ध्यान करताना आपण प्रत्येक केंद्रावर लक्ष ठेवतो, त्या भागात श्वासाची जाणीव आणतो आणि उंच भावना निर्माण करतो. हळूहळू शरीरात उष्णता, कंप, हलकेपणा किंवा विस्तार यासारखे अनुभव येऊ शकतात. हे सर्व ऊर्जा प्रवाह सुरळीत होत असल्याची चिन्हे आहेत. या अध्यायातील एक मुख्य शिकवण आहे की शरीराला भूतकाळातून मुक्त करणे. अनेक वेळा आपले शरीर जुन्या भावनांचे संग्रहालय बनते. जरी आपण एखादी घटना विसरलो असलो तरी शरीर त्या भावनेची सवय ठेवते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला पूर्वी अपमानाचा अनुभव आला असेल तर तिसऱ्या केंद्रात म्हणजे वैयक्तिक शक्तीत अडथळा निर्माण होऊ शकतो. पण जेव्हा ती व्यक्ती ध्यानाद्वारे त्या केंद्राला जाणीवपूर्वक आशीर्वाद देते तेव्हा ती जुनी भावना हळूहळू वितळू लागते. लेखक काही विद्यार्थ्यांची उदाहरणे देतो ज्यांनी या प्रक्रियेद्वारे मोठे बदल अनुभवले. कोणाचे जुने भावनिक ओझे हलके झाले, कोणाच्या आरोग्यात सुधारणा झाली, तर काहींना अंतर्मनात प्रचंड शांतीचा अनुभव आला. हे सर्व दर्शवते की शरीर आणि चेतना यांचा संबंध किती खोल आहे. तो असेही सांगतो की जेव्हा सर्व ऊर्जा केंद्रे संतुलित होतात तेव्हा शरीर आणि मन यांच्यात सुसंवाद निर्माण होतो. ही अवस्था उच्च चेतनेशी जोडण्यास मदत करते. मेंदू आणि हृदय सुसंवादी झाले की संपूर्ण शरीरात एक लय निर्माण होते. हीच अवस्था सुपरनॅचरल अनुभवांची दारं उघडते. या अध्यायाचा गाभा असा आहे की आपण फक्त विचार बदलून पूर्ण परिवर्तन करू शकत नाही. शरीरालाही त्या बदलात सहभागी करावे लागते. ऊर्जा केंद्रांना आशीर्वाद देणे म्हणजे स्वतःच्या प्रत्येक भागाशी प्रेमाने संवाद साधणे.
ब्लेसिंग ऑफ दी एनर्जी सेंटर्स आपल्याला शिकवते की आपल्या आतच उपचाराची शक्ती आहे. जाणीवपूर्वक लक्ष, प्रेम आणि कृतज्ञता यांच्या माध्यमातून आपण शरीरातील ऊर्जा पुन्हा संतुलित करू शकतो. जेव्हा आपण स्वतःच्या आतल्या प्रत्येक केंद्राशी सुसंवाद साधतो, तेव्हा जीवनात नवीन आरोग्य, नवीन स्पष्टता आणि नवीन शक्यता उघडू लागतात. आणि त्या क्षणी आपल्याला जाणवते, अलौकिक काही बाहेर नाही, ते आपल्या आतच आहे. अध्याय 5 बिकमिंग सुपरनॅचरल या पुस्तकाच्या 5व्या अध्यायात रिकंडिशनिंग द बॉडी टू अ न्यू माइंड या विषयावर अत्यंत महत्त्वाची संकल्पना स्पष्ट केली आहे. जो डिस्पेन्झा सांगतात की अनेक वेळा आपले शरीर आपल्या भूतकाळातील भावनांचे आणि अनुभवांचे इतके आदी झालेले असते की तेच आपले नवीन मन बनते. म्हणजेच आपण बदलायचा प्रयत्न केला तरी शरीर जुन्याच भावना आणि सवयी पुन्हा निर्माण करत राहते. लेखक सांगतात की प्रत्येक भावना, जसे राग, भीती, दुःख किंवा चिंता, शरीरात विशिष्ट रासायनिक प्रतिक्रिया निर्माण करते. जर एखादी व्यक्ती रोज तणाव किंवा राग अनुभवत असेल तर तिचे शरीर त्या भावनांशी जुळवून घेते. काही काळानंतर शरीराला त्या भावनांची सवय लागते आणि शरीर स्वतःच त्या भावनांची मागणी करू लागते. त्यामुळे मन बदलायचा प्रयत्न करत असतानाही शरीर जुनेच वर्तन पुन्हा निर्माण करते. या अध्यायातील मुख्य शिकवण अशी आहे की खरा बदल घडवण्यासाठी आपल्याला शरीरालाही नवीन मनाशी जुळवून घ्यायला शिकवावे लागते. फक्त विचार बदलणे पुरेसे नाही, आपल्याला आपल्या भावनांमध्येही बदल घडवावा लागतो. लेखक एक साधे उदाहरण देतात. समजा एखादी व्यक्ती अनेक वर्षे रागीट स्वभावाची आहे. तिच्या मेंदूत आणि शरीरात रागाशी संबंधित रासायनिक सवयी तयार झालेल्या असतात. आता ती व्यक्ती शांत आणि प्रेमळ बनायचा निर्णय घेते. सुरुवातीला तिचे मन बदलण्याचा प्रयत्न करेल, पण शरीर जुन्या सवयींमुळे पुन्हा रागाची प्रतिक्रिया देईल. या टप्प्यावर संयम आणि जाणीव महत्त्वाची असते. लेखक सांगतात की ध्यान आणि जागरूकतेच्या सरावामुळे आपण या प्रक्रियेला बदलू शकतो. जेव्हा आपण एखादी जुनी भावना येताना ओळखतो आणि त्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहतो, तेव्हा आपण शरीराला नवीन संदेश देतो. हळूहळू शरीर त्या जुन्या रासायनिक सवयींपासून मुक्त होऊ लागते. या अध्यायात आणखी एक महत्त्वाची कल्पना सांगितली आहे. भावनांवर प्रभुत्व मिळवणे म्हणजे खरे स्वातंत्र्य. जर आपण आपल्या भावनांचे गुलाम राहिलो तर आपले जीवन भूतकाळाने नियंत्रित केलेले राहील. पण जर आपण जाणीवपूर्वक नवीन भावना जसे कृतज्ञता, प्रेम आणि आनंद अनुभवायला शिकलो तर आपण नवीन भविष्य निर्माण करू शकतो. लेखक सांगतात की ध्यान करताना आपण फक्त शांत बसत नाही, तर आपण आपल्या मनाला आणि शरीराला नवीन ओळख शिकवत असतो. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती स्वतःला आत्मविश्वासपूर्ण आणि शांत व्यक्ती म्हणून पाहू लागली आणि त्या भावनेचा अनुभव ध्यानात घेऊ लागली, तर तिचे शरीर हळूहळू त्या नवीन अवस्थेशी जुळवून घेते. काही लोकांच्या अनुभवांमधून लेखक हे दाखवतात की जेव्हा व्यक्ती सातत्याने हा सराव करते तेव्हा तिच्या जीवनात मोठे बदल दिसू लागतात. तिच्या प्रतिक्रिया बदलतात, तिचा दृष्टिकोन बदलतो आणि तिच्या आयुष्यात नवीन संधीही दिसू लागतात. या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की मन आणि शरीर एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत. जर आपण नवीन जीवन निर्माण करायचे असेल तर केवळ विचार बदलणे पुरेसे नाही, आपल्याला शरीरालाही त्या नवीन विचारांशी जुळवून घ्यायला शिकवावे लागते. रिकंडिशनिंग द बॉडी टू अ न्यू माइंड हा अध्याय आपल्याला आठवण करून देतो की बदलाची प्रक्रिया थोडी वेळ घेऊ शकते, पण ती पूर्णपणे शक्य आहे. जेव्हा आपण जाणीवपूर्वक जुन्या सवयी सोडतो आणि नवीन सकारात्मक सवयी स्वीकारतो, तेव्हा आपले शरीर, मन आणि संपूर्ण जीवन हळूहळू एका नवीन आणि अधिक आनंदी वास्तवाकडे वाटचाल करू लागते.